सदर बाजार पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 5,20,000 रुपए कीमत की चोरी की 8 बाइकें बरामद की और 2 आरोपियों को गिरफ्तार किया। डीबी पथक की टीम ने लोधी मोहल्ला से संदिग्ध पर नजर रखी। जांच में गीतेश उर्फ गीतू राजपूत 22 और नीलेश बंसोड़े 21 ने अपना जुर्म कबूल किया। बाइकें एसआरपीएफ परिसर के जंगल में झाड़ियों में छिपाई गई थी। कार्रवाई में पीआई संदीप भारती, पीएसआई शैलेश महस्के की टीम और अनंत कुलकर्णी के मार्गदर्शन में पूरी हुई। सदर बाजार पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते। या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी मोहल्ल्यातील एका मुलाने चोरलेली आहे। गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बनसोडे या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावर त्यांना आपण ताब्यात घेतलं। विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं। ती मोटरसायकल आपल्याला काढून दिली। त्याबरोबर अन्य 8 मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत आणि या 8ही मोटरसायकल जालना शहरातून आणि त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेले आहेत। ते आपण जप्त केलेले आहेत आणि खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली। बरेच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींची आम्ही मागावर होतो। त्यांच्याकडनं अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। आम्ही आता हे नंबर डिस्प्ले करत आहोत। ज्यांच्या कुणाचे त्या गाड्या असतील त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा। आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरून त्यांच्याशी संपर्क करत आहोत। साधारणपणे 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल आपण हा जप्त केलेला आहे। या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी साधारणपणे 60% गुन्हे या निमित्तानं उघडकीला आलेले आहेत मोटरसायकल चोरीचे। सदर बाजार पोलीस स्टेशनचे पीआय संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शैलेश मस्के डीबीचे इंचार्ज आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे कर्मचारी रंगे, जाधव, कावळे, गोपने, अजिम शेख, नजीर पटेल, गणेश तेजनकर, राहुल कटकम आणि पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि कल्पेश पाटील यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि साधारणपणे 8 गुन्हे उघडकीला आणलेले आहेत।